नमस्कार, मी वैद्य ऋतुजा रुपनवर शेटे. श्री विश्वत्र आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. मुळात केशर हे फक्त रंग गोरा करण्यासाठीच वापरले जाते असा गैरसमज आपल्या समाजात आहे. किंवा जेव्हा एखादी बाई प्रेग्नेंट होते तेव्हा तिचे बाळ गोरे व्हावे म्हणूनच ते केशर सेवन केले जाते. परंतु या केशराचे अनेक सारे फायदे आहेत. जसे की ज्या मुलींना क्रॅम्प्स येतात किंवा पिरियड्समध्ये खूप पोट दुखते, त्याचप्रमाणे पिरियड्समध्ये अंगावरून खूप कमी प्रमाणात रक्त जाते, अशा वेळी जर त्या मुलींनी 2 ते 3 केशराचा कांड्या 1 चमचा गाईच्या तुपासोबत जर महिनाभर सेवन केले तरी त्यांचे हे सगळे प्रॉब्लेम नक्कीच दूर होतील. त्याचसोबत दुसरा उपाय म्हणजे ज्या व्यक्तींना मायग्रेनचा त्रास म्हणजे सतत डोकं दुखणं किंवा उन्हात फिरायला गेलं की डोकं दुखणं असा जर त्रास होत असेल तर अशा रुग्णांनी केसरयुक्त तूप हे वैद्यांकडे मिळते. हे तुपाचं जर नस्य तुम्ही महिनाभर केलं तर तुमचा मायग्रेनचा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तींना मूत्राघात म्हणजेच काय तर लघवीला अडकून होते किंवा लघवीला प्रेशर द्यावं लागतं, अशा व्यक्तींनी जर रात्रीच्या वेळी 1 ग्रॅम केशर प्लस 1 चमचा मध आणि 1 ग्लास पाणी हे जर रात्रभर भिजवून ठेवलं आणि सकाळी गाळून घेतलं तर ह्याचा फायदा त्यांना नक्कीच होतो. आणि चौथा महत्त्वाचा उपयोग म्हणजे लहान मुलांना जेव्हा सर्दी होते तेव्हा त्यांना गरम गरम गाईच्या दुधामध्ये 2 ते 3 केशरच्या कांड्या टाकून जर दिल्या तर त्याचा उपयोग त्यांना नक्कीच होतो. आणि शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच ज्या लहान मुलांना सतत पोटदुखी होत असते किंवा पोटफुगी होत असते, अशा वेळी जर तुम्ही केसर हे साध्या गाईच्या दुधामध्ये वाटले आणि त्याचा लेप जर त्यांच्या ओटीपोटावर बेंबीच्या भागावर केला तर त्यांची सततची पोटफुगी आणि पोटदुखी हे नक्कीच दूर होईल. सो आज नक्की कळाले ना तुम्हाला की केसर हे फक्त रंग गोरा करण्यासाठी कधीच नसते. आणि अशाच प्रकारे जर आणखी माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचसोबत लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. थँक्यू.